संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या एसआयटीतून आता तिघांना वगळण्यात आले। पोलीस अधिकारी महेश विघ्ने यांच्यासह दोघांना या एसआयटीतून बाजूला काढण्यात आले। एसआयटीतून हवालदार मनोज वाघ यांनाही हटवण्यात आले। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आक्षेपानंतर 3 जणांची या एसआयटी मधून उचलबांगडी करण्यात आली। तर असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर महेश विघ्ने यांचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो होता आणि त्यानंतर आता या तिघांची उचलबांगडी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून काही बाबी समजून घेऊया। उदय, खरं तर आतापर्यंत विरोधी पक्षातील किंवा जे आंदोलन करतायत त्यांनी ज्या ज्या मागण्या ठेवल्या त्या मागण्या 100% प्रकारे का होईना पण सरकार पूर्ण करते। आता एसआयटीच्या संदर्भात सुद्धा तसंच होताना दिसतंय। नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात प्रारंभापासूनच सरकारची भूमिका आहे। या प्रकरणातील जे दोषी असतील त्यांना शिक्षा व्हावी अशीच दिसते। कारण जेव्हा मागणी झाली एसआयटीची तेव्हा एसआयटी देखील स्थापन करण्यात आली। सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली होती, ती सुद्धा मान्य करण्यात आली। त्यानंतर ज्या ज्या मागण्या समोर आल्या त्या मान्य होत होत्या। या दरम्यान जी एसआयटी स्थापन झाली होती त्यामध्ये काही अधिकारी हे कराड सोबत संबंध असल्याचे फोटो आव्हाडांनी ट्विट केले होते। तसेच आमदार सुरेश धस यांनी देखील यावर आरोप केला होता। त्यानंतर आता याबाबतचे आदेश निघाले असून यामधील जे महेश विघ्ने आहेत तसेच वाघ म्हणून एक कर्मचारी आहेत त्यांना देखील या एसआयटी मधून हटवलं आहे। याबरोबरच अन्य एक कर्मचारी आहेत त्यांचं देखील नाव आता या एसआयटीच्या पथक जे आहे त्यामधून कमी करण्यात आलं असून आता अन्य कर्मचाऱ्यांचा तसेच अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश होईल। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।